सिंहस्थ सहाय्यक समिती द्वारा प्रसारित सोहळा कुंभ पर्वाचा श्रद्धा सेवा समरसतेची उभारणी सिंहस्थ कुंभ पर्वणी या सिंहस्थ कुंभ पर्वानिमित्तानं प्रसारित करीत आहोत जनजागरण, भावजागरण आणि जनसहभागाचा अर्थ उलगडणारा कार्यक्रम सोहळा कुंभ पर्वाचा. संकल्पना महेश दाबक, लेखन आणि निर्मिती सुप्रिया देवघरे, कॅलिडोस्कोप नाशिक. ऐकूया जनजागरण, भावजागरण आणि जनसहभागाचा सोहळा कुंभ पर्वाचा. नमस्कार श्रोतेहो, आजचा आपला हा 7वा भाग. कुंभ पर्वाची परंपरा किती जुनी आहे याविषयी कुटुंबात चर्चा रंगणार आहे. चला ऐकूयात. ए आई, आजोबांना बघितलंस का ग? अगं, आजोबा देवाजवळ बसलेत. का ग आर्या, काय झालं? का शोधतेस आजोबांना? अगं काही नाही, काल आजोबा मंदिरातून उशिरा आले ना, आमची भेटच नाही झाली. एक प्रश्न विचारायचा होता त्यांना. चल मग, मलाही विचारायचंच आहे. आई, पोहे झाले की सांग. हो हो, झालेच ह पोहे. मी आणतेच. ज्ञानाची भूक भागवताना पोटाचीही भूक भागवा. अगं, आज गोदा आरतीला जायचंय ना संध्याकाळी, विसरू नकोस बरं. हो, आणि अहो मी काय म्हणत होते, त्र्यंबकेश्वरालाही एकदा जाऊन यायचं मनात होतं. किती दिवस झाले. अगं चालेल की, सिंहस्थाच्या आधी नक्की जाऊयात. आता तर निमित्तच आहे बघ. आजोबा, आजोबा, आजोबा. अरे काय झालं? कोण पळतय तुमच्या मागे? हा, कोणी नाही आजोबा, एक प्रश्न आहे. एवढ्या धावत आलात प्रश्नासाठी? बसा तर आधी. काय झालं मुलांनो? आजोबा, आज शाळेत बाईंनी विचारलं की कुंभपर्व कधी सुरू झाला. मग मी 1000 वर्षे सांगितलं. मग बाई हसल्या. हो, तू कमी सांगितलंस म्हणून हसल्या असतील त्या. म्हणजे 1000हून जास्त? किमान 1500 वर्षापासून हा उत्सव होत होता बघ. हे ऐतिहासिक पुराव्यांनी सिद्ध होतं. बाप रे, 1500. चला चला, गरम गरम पोहे आणलेत मी. सगळ्यांनी पटकन खाऊन घ्या आणि सोबत तुमच्या गप्पाही चालू द्यात. वाह सुनबाई, तुझ्या हातचे पोहे म्हणजे चवीची पर्वणीच ग. बायको कोणाची आहे? पण सून मी निवडलीये. मी काय सांगत होतो, कुंभ पर्व नक्की कधी सुरू झाला हे सांगणं खरोखरच अवघड आहे. कारण त्याची सुरुवात इतकी प्राचीन आहे की नक्की वर्ष सांगता येत नाही. पुरावा काय? पुरावा आहे की, आणि तो दिलाय एका चिनी माणसानं. आपल्या गोष्टींचा पुरावा चीनी माणसाकडे? हो, इसवी सन 7व्या शतकात, म्हणजे आजपासून साधारण 1400 वर्षापूर्वी भारतात एक चिनी प्रवासी आला. त्याचं नाव ह्युएनसंग. हे तर इतिहासाच्या पुस्तकात आहे. बरोबर. तो बौद्ध धर्माचा अभ्यास करायला भारतात आला होता. संस्कृत शिकायला भारतभर फिरला आणि त्यांनी त्याचं हे प्रवास वर्णन संपूर्ण लिहून ठेवलंय बघ. बाबा, त्यात कुंभपर्वाचंही वर्णन आहे? हो, त्यानं प्रयाग येथे पाहिलेल्या एका भव्य उत्सवाचं वर्णन केलंय. अरे, त्यांनी लिहिलंय, त्या उत्सवात सुमारे 5 लाख लोक प्रयागला संगमावर जमले होते. इतक्या वर्षांपूर्वी 5 लाख लोक? आणि तो उत्सव तब्बल 75 दिवस चालला बघ. 75 दिवस म्हणजे 2.5 महिने? त्या उत्सवाचं वर्ष होतं इसवी सन 644. आता विचार करा बरं, आजपासून किती वर्ष झालेत ते? साधारण 1380-82 वर्षे. शाबास. आणि हा उत्सव त्यावेळी नव्याने सुरू झाला नव्हता बरं का. तो आधीपासून चालत होता. किमान 1500 वर्षापासून ही परंपरा आहे. बाबा, आता बघा, उद्या नक्की शाळेत जाऊन रोहन हे सगळं सांगणार आहे.
मी सगळ्यांना सांगणार शाळेमध्ये आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देणार. किमान 1500 वर्षे आणि त्याचा पुरावाही चीनी प्रवाशाने दिला. हे ऐकून सगळेच आश्चर्यचकित होणार आहे आणि माझा भाव तर शाळेत वाढणार. आजोबा, त्या उत्सवात कोण कोण होतं हे पण सांगा मुलांना. हो, त्या उत्सवात समाजातील सर्व स्तरातील लोक होते बघ. सम्राट हर्षवर्धन स्वतः होते, त्यांचे मंत्री, अधिकारी, विविध धार्मिक पंथाचे प्रमुख, तत्वज्ञ, पंडित, संन्यासी असे सगळे एकत्र आले होते. सम्राट हर्षवर्धन स्वतः आले होते. हो, हे तर माझ्याही वाचनात आलं होतं. इतिहासकार व्हिन्सेंट स्मिथ आहे ना, त्यांनी लिहून ठेवले, सम्राट हर्षवर्धनानं त्या उत्सवात आपल्या कोशातली संपत्ती विविध जाती धर्माच्या लोकांना मुक्त हस्तानं दान केली. जे राजाने स्वतः दान केलं. आणि हेच कुंभ पर्वाचं वैशिष्ट्य आहे. इथे सम्राटही सामान्य माणसासारखाच, श्रीमंत गरीब, राजा प्रजा असे सगळे समान. खरंच किती सुंदर विचार आहे ना हा. कुंभपर्व खऱ्या अर्थाने समानतेचाही उत्सवच आहे. जगातला सर्वात मोठा शांततापूर्ण उत्सव म्हणजे सिंहस्थ कुंभ पर्व. जात, भाषा, पंथ, प्रदेश असा कोणताही भेद न मानता सगळ्यांना एकत्र आणणारं पर्व. या सामाजिक समरसतेत आपणही सक्रिय सहभागी होऊया. आपला कुंभ पर्व माझी जबाबदारी. आजोबा, म्हणजे हर्षवर्धनांनी कुंभपर्व सुरू केला का? हेच महत्वाचं आहे बघ. आधीपासून चालत आलेल्या परंपरेला त्याने सम्राट म्हणून पाठिंबा दिला आणि भव्य स्वरूप दिलं. म्हणजे त्यापूर्वी सुद्धा ही परंपरा होती. हो, आणि ही परंपरा आपल्या नाशिकमध्येही तेवढीच प्राचीन आहे. गोदावरीच्या काठावर हजारो वर्षांपासून हा उत्सव होत आला आहे. म्हणजे ज्या गोदावरीला आपण नेहमी बघतो त्या गोदावरीत हजारो वर्षांपासून लाखो लोक स्नान करत आली आहेत. हुशार आहेस ग तू. आणि यंदा पुन्हा एकदा लाखो नाही बरं का, कोट्यावधी माणसं येणार आहेत आपल्या नाशिकमध्ये आणि आपण त्याचे यजमान आहोत. म्हणजे जबाबदारी वाढते. कुंभ पर्वाची बेसिक माहिती तर हवीच, पण प्रसंगी मदतीलाही उभं राहावं लागेल. आजोबा, मी उद्या बाईंना हे सगळं सांगणार. हा, आणि सांग हे आजोबांनी सांगितलंय म्हणून. म्हणजे आजोबांनाही थोडं क्रेडिट मिळेल. बाबा, बघितलं का आई काय म्हणतात ते? हा, पण खरं क्रेडिट तुझ्या आजीला, या आजोबाची एवढी भक्कम साथ देण्यासाठी. आजोबांचं नाव सांगा रे. इसवी सन 644 मध्ये नोंदवलेला हा उत्सव आजही तेवढ्या श्रद्धेनं साजरा होतोय. 1500 वर्षांची ही परंपरा आपल्या नाशिकच्या गोदावरीशी अतूटपणे जोडलेली आहे. पुढच्या भागात कुंभाचे शिल्पकार अर्थात आदि शंकराचार्य. आत्ताच आपण ऐकलात श्रद्धा, सेवा, समरसतेची उभारणी सिंहस्थ कुंभ पर्वणी निमित्त जनजागरण, भावजागरण आणि जनसहभागाचा अर्थ उलगडणारा कार्यक्रम सोहळा कुंभ पर्वाचा. सहभाग होता अनिता, सुमंत, रेश्मा, तुषार, तनिष्क आणि स्वरा. संकल्पना महेश दाबक यांची. लेखन आणि निर्मिती सुप्रिया देवघरे, कॅलिडोस्कोप, नाशिक. तेव्हा ऐकत रहा सोहळा कुंभ पर्वाचा. विशेष सहकार्य आयव्ह्यू एंटरप्राइजेस. दर सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी सकाळी 8:30 वाजता FM 101.4 अर्थात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर. तसंच www.nasikkumbhaparva2027.com या आमच्या अधिकृत वेबसाईटवर हे प्रसारित झालेले भाग आपण पुन्हा ऐकू शकता. आपली प्रतिक्रिया नोंदवू शकता आणि अधिक माहिती आणि प्रतिक्रियेसाठी आपण आम्हाला या क्रमांकावर संपर्क साधू शकता. क्रमांक 70587 20566 70587 20566. तेव्हा भेटूया पुढच्या भागात.
तोपर्यंत नमस्कार. कुंभ पर्वात सहभागी होण्यासाठी QR कोड स्कॅन करा. आपला कुंभ, माझी जबाबदारी.